रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. माथेरानमध्ये हेरिटेज नियमांच्या उल्लंघनाचा गंभीर आरोप समोर आला आहे. माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या कार्यालयात सुरू असलेल्या डागडुजीच्या कामावरून वाद निर्माण झाला असून हे काम हेरिटेज कमिटीच्या परवानगीशिवाय सुरू असल्याचा आरोप शिवराष्ट्र पॅनलचे गटनेते सीताराम कुंभार यांनी केला आहे. हेरिटेज ए गटातील वास्तूंवर कोणतेही काम करण्यासाठी विशेष परवानगी असताना नियमांची पायमल्ली होत असल्याचा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी स्पष्ट उत्तर न दिल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे माथेरानमध्ये प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढे कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माथेरान हेरिटेज कमिटीचे सचिव हे माथेरानचे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी हे असतात आणि हे मुख्य अधिकारी ज्या कार्यालयामध्ये बसतात त्या कार्यालयाचं काम डागडुजीचे काम हे चालू आहे हे माझ्या निदर्शनात आल्याच्या नंतर मी हा सिओनला प्रश्न केला की हे डागडुजीचे काम हेरिटेजची मान्यता घेऊन चालू आहे का, हे कुठल्या निधीतून चालू आहे किंवा विविध प्रकारच्या परमिशन लागतात त्या तुम्ही घेतलेल्या आहे का. माझ्या निदर्शनात असं आलं की ह्या कोणत्याही प्रकारची परमिशन न घेता हे काम राजरोषपणे चालू आहे. माथेरान नगर परिषदेची सध्याची परिस्थिती ही खूप हालाकीची आहे. इथे माथेरान नगर परिषदेत जे कर्मचारी काम करतात त्यांना द्यायचे देखील पैसे नगरपालिकेकडे नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात हे काम चालू आहे डागडुजीचं. ह्याच्यावरती कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि ह्याच्या जर परवानग्या असतील तर त्या परवानग्या आम्हा लोकांना त्यांनी सादर केल्या पाहिजेत. पण अशा कुठल्याही प्रकारच्या परमिशन न घेता हे काम राजरोषपणे चालू आहे. माथेरान नगर परिषद हद्दीत असलेले अनेक हेरिटेज प्रॉपर्टी आहेत आणि प्रायव्हेट बंगलो देखील आहेत. या ठिकाणीसुद्धा अशाच प्रकारची मोठमोठी कामं चालू आहेत आणि मला तर असं वाटतं की हा एक हेरिटेज स्कॅम आहे. याच्यामध्ये सर्व व्हाईट कॉलर ठेकेदार आहेत आणि त्यांचे दलाल आहेत. तर हा जो स्कॅम आहे तो आम्हा लोकांना उघडकीस आणायचा आहे. या स्कॅममध्ये भरपूर प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि याच्यामध्ये जो पण कोणी सरकारी अधिकारी आहे, सरकारी कर्मचारी आहे त्यांच्यावरती देखील कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे. माथेरानमध्ये कोणतंही काम करताना हेरिटेजची परवानगी लागते, मॉनिटरिंगची परवानगी लागते अशी कारणं सबब सांगतात. माथेरानच्या रस्त्याची अवस्था दैनंदिन आहे, माथेरानच्या स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे आणि अशा परिस्थितीमध्ये